हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण पॅट संकलित मूल्यमापन 1 इयत्ता 4थी विषय गणित मराठी माध्यमाचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ आन्सर. हा मागील वर्षाचा पेपर आहे. तुम्हाला याच्यावरून पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, पेपर कसा सोडवायला हवा, कशा प्रकारचे प्रश्न येतात हे नक्कीच कळेल. तर पहिले 2 प्रश्न हे तोंडी परीक्षेचे असतात. प्रश्न 3 पासून तुमची लेखी परीक्षा आहे. तर सायकलची किंमत अक्षरात लिही. बघा ही सायकल दिलेली आहे, त्याची किंमत इथे दिलेली आहे 5,970. हे तुम्हाला आता ही किंमत अक्षरात लिहायची. इथे मी उत्तर लिहिले अक्षरी 5,970. खूप सोपा प्रश्न हा. पेपर सोपा आहे, फक्त लक्ष देऊन सॉल्व्ह करा. पावतीवरील रक्कम अंकात लिही. त्या पावतीवर बघा इथे रक्कम दिलेली आहे अक्षरी 7,090 रुपये. पावती तुम्ही व्यवस्थित वाचा, लगेच तुम्हाला कळेल की इथे टेबल घेतलाय एक नग, नाव अ या व्यक्तीने घेतलेलं आहे, बरोबर. आणि त्याने पैसे किती दिलेले आहेत 7,090 रुपये. मग आता ही अंकात लिहायची. मग इथे मी 7,090 रुपये लिहिले, बरोबर. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून 796 ही संख्या चौकटीत लिही. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश नंबर मध्ये तुम्हाला लिहायचंय. मग 796 म्हणजे तुम्ही मराठीत 796 असे लिहिणार, पण ते इंग्लिश मध्ये 796, बरोबर. सो फायनल आन्सर इज 796. पुढचा प्रश्न. मैदानावरील झाडांना अनुक्रमाने क्रमांक दिलेले आहेत. मधल्या झाडाचा क्रमांक पाहून क्रमागत लगतच्या दोन्ही झाडांचा क्रमांक लिही. तर इथे मधल्या झाडाचा नंबर दिलेला आहे बघा 347 आणि अनुक्रमाने दिलेले आहेत. मग त्याच्या अगोदरचा कोणता नंबर येईल 346 त्या झाडाचा नंबर. त्याच्यानंतरचा कोणता नंबर येईल 348. 47 नंतर 48. खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. प्रतीके पाहून तयार झालेली संख्या चौकटीत लिही. इथे बघा प्रतीके पाहून आपल्याला संख्या तयार करायची आहे. आता इथे किती मनी आहेत, किती बिट्स आहेत 1 2 3 4 5 6 7. एकक स्थानी, मग एकक स्थानी आपण 7 लिहिणार. 1 2 3 4 4 मनी आहेत दशक स्थानी, मग इथे 4 लिहिणार. आता इथे नाहीये मनी, नाहीये बिट्स नाहीयेत, मग आपण इथे 0 लिहिणार. शतक स्थानी, बरोबर. हजार स्थानी 1 2 3 3 लिहिणार. दशहजार स्थानी 1 2 3 4 5 6 6 लिहिणार. मग नंबर तयार झाला 63,047. खूप सोपा प्रश्न. गोलातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार कर व चौकटीत लिही. हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे. तर लहानात लहान संख्या चढत्या क्रमात तयार होते, बरोबर. पण जर आपण 0 जर अगोदर घेतला तर 0 3 8 9 तर ती 3च अंकी होईल. 389 होऊन जाईल. पण आपल्याला 4 अंकी तयार करायची. हे 4 अंक आहेत. तर मग काय करणार आपण 3 अगोदर घेणार, मग 0 आणि 8 9 चढत्या क्रमात संख्या लिहायच्या असतात. आता तुम्ही म्हणाल की मग 0 अगोदर घेतला, पण 0 घेतला तर ती 3च अंकी संख्या होईल. म्हणून 3 0 8 9 म्हणजे 3089. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्याच चॅनलवर तुम्हाला इंग्लिशचा सुद्धा व्हिडिओ मिळणार आहे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा. नेक्स्ट क्वेश्चन. 7,506 या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक चौकटीत लिही. 7,506. तर याच्यातील शतक स्थानी कोणता अंक आहे 5 आणि एकक स्थानी कोणता अंक आहे 6, बरोबर. 5ची स्थानिक किंमत किती आहे 500 आणि 6ची स्थानिक किंमत 6. स्थानिक किंमतीत फरक लिहायचा आहे, म्हणजे हे वजा करावे लागतील. 500 मधून 6 गेले 494. फुग्यावरील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 3 संख्या तयार कर व चढत्या क्रमाने लिही. बघा इथे नंबर दिलेले आहेत 3 5 1 8. अंक दिलेले आहेत 3 5 1 8 ही अंक दिलेली आहेत आणि यांच्यावरून 3 संख्या तयार करायच्या आहे 4 अंकी. इथे तुम्ही हे अंक घेऊन एकदाच एक अंक वापरायचा, अंक एकदाच वापरून आणि 3 संख्या तयार करून घ्या. मी इथे 3 संख्या लिहिल्या 5,813, बरोबर.
मग इथे दुसरी संख्या तयार केली 8531, मग 8531. मग पुढची संख्या तयार केली 158 आणि 3 म्हणजे 1583. आता ह्या ज्या संख्या आहेत आपण तयार केलेल्या ह्याच काय सांगितलेल्या आहे, चढत्या क्रमाने, बरोबर. तर मग चढत्या क्रमाने म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत. मग या तिघांमध्ये लहानात लहान नंबर कोणता? 1588 83. मग ह्या दोन नंबरमध्ये लहान नंबर 5813 आणि मग नंतर 8531. बरोबर. पुढचा प्रश्न, उभी मांडणी करून उदाहरणे सोड. हे जे नंबर्स आहेत 60,456 आणि 5,672. इथे बॉक्स करून घेतलेला आहे मी, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, बरोबर. आणि मांडणीमध्ये बरोबर ते लिहायचे, एकाखाली एक डिजिट बरोबर आले पाहिजे. एकक स्थानांक एकक स्थानी, दशक स्थानांक दशक स्थानी, त्यांची बेरीज करायची. 6 अधिक 2 8, 5 अधिक 7 12, 2 इथे हच्च्याला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 1 इथे हच्च्याला 1, 1 आणि 5 6, 6 अधिक 0 6, 66,128. पुढचा प्रश्न, इथे वजाबाकी करायची आहे. मग इथे बॉक्स बनवून घ्या, टेबल बनवून घ्या, म्हणजेच बॉक्स, मग एकक, दशक, शतक, हजार, दशहजार हे नंबर्स बरोबर लिहा. इथे मी बॉरोचे नंबर लिहिलेले आहेत. एकातून 6 जातात का? नाही. मग एकाने 5कडून घेतला, मग 5 4 झाला, मग 11 मधून 6 गेले 5, 4तून 3 गेला 1, 8तून 2 गेले 6, 3तून 5 जातात का? नाही. तर 6 पासून त्याने बॉरो केला, मग 13 झाले आणि 6चा 5 झाला. 13 मधून 5 गेले 8 आणि 5तून 0 गेले 5, 58,615. 86ला 5ने गुणायचंय, 5 30, 0 0 इथे आणि हच्च्याला 3, 8 पंचे 40 आणि 3 43, 5 8 40 अधिक 3 43, 8 पंचे 40 पण होतात आणि 5 8 पण 40च होतात, बरोबर. तर 43. मग फायनल उत्तर आलं 430. 5 शतक गुणिला 3, 5 शतक म्हणजे 5, 500 गुणिला 3, 3 0 0 3 0 0 3 5 15, 1500. पुढचा प्रश्न, 8 सक 48, नाही सॉरी 48ला 6ने भागायचं आहे. तर 6 8 48, बरोबर. मग 8 इथे लिहिले आणि 48 मधून वजा केले, 48 वजा 48 0, बरोबर. भागाकार आला 8 आणि बाकी किती आली? 0. भागाकार आणि बाकी लिहून घ्या इथे. 123ला 9ने भागायचं आहे. तर 9 1 9, 12तून 9 गेले आणि 9 1 9, 1 इथे लिहिला आणि 9 इथे लिहिले, 12तून 9 गेले 3, हा 3 खाली घेतला, नंबर झाला 33. 9 त्रिक 27, 3 इथे लिहिले, 27 वजा केले, 33 मधून 27 गेले 6, भागाकार 13 आणि बाकी 6, भागाकार 13 बाकी 6. पुढचा प्रश्न, 98 खतांची पोती म्हणजे बी बियाणांची किंवा खतांची पोती 7 शेतकऱ्यांमध्ये समान वाटल्यास प्रत्येक शेतकऱ्याला किती पोती मिळतील? मग 98ला 7ने भागावं लागेल, 98 भागिले 7, 7 1 7, 9तून 7 गेले 2, हे 8 खाली घेतले, 7 चौक 28, 4 इथे लिहिले, 28 इथे लिहिले, 28 मधून 28 गेले 0. प्रत्येक शेतकऱ्याला किती पोती मिळतील? 14 पोती मिळतील, 14 पोती, बरोबर. पुढचा प्रश्न, सचिनने खालील वस्तू खरेदी केल्या तर त्याला दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील? तर मिक्सर आहे 3,850चं आणि फॅन आहे 1,275चा. दोघांची काय करायची? बेरीज. 0 अधिक 5 5, 5 अधिक 7 12, हच्च्याला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 1 इथे हच्च्याला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 1 5, 5,125 दुकानदाराला एकूण द्यावे लागतील, 5,125 रुपये. बेरीज करायची, खूप सोपा प्रश्न आहे.
एका दूध संकलन केंद्रावर गाईचे 7,250 लिटर व म्हशीचे 4,725 लिटर दूध जमा झाले, तर गाईचे दूध किती लिटर जास्त जमा झाले? तर गाईचं दूध किती आहे? 7,250 आणि म्हशीचं किती आहे? 4,725 लिटर. आणि गाईचं किती जास्त झालंय हे विचारलंय, म्हणून गाईच्या हे जे 7,250 मधून 4,725 आपण वजा करणार. बरोबर. शून्यातून 5 नाही जाऊ शकत, शून्य लहान आहे. मग शून्याने 5कडनं बॉरो केलं, 5 4 झाले आणि इथे 10. 10तून 5 गेले 5, 4तून 2 गेले 2, 2तून 7 नाही जात, 7ने 7 कडून बॉरो केले 7, 6 झाले आणि 2 जाचं 12, 12 वजा 7 5, 6 वजा 4 2. तर गाईचे 2,525 लिटर दूध जास्त जमा झाले. पुढचा प्रश्न, एक रेल्वे एका तासात 107 किलोमीटर धावते, तर ती रेल्वे त्याच वेगाने 8 तासात किती किलोमीटर अंतर जाईल? 107 किलोमीटर एका तासात, तर 8 तासात किती? तर 107 ला आपण 8 ने गुणणार. 8 7 56, 6 हज्जाला 5, 8 0 0 अधिक 5 5, 8 1 8. बरोबर. तर इथे 8 यायला हवं, 856. तर रेल्वे 8 तासात 856 किलोमीटर अंतर जाईल. पुढचा प्रश्न, घड्याळात दाखवलेली वेळ लिही. घड्याळात बघा 1 आणि 2च्या मध्ये काटा आहे, तास काटा म्हणजे 1 वाजून आणि 8 आहे म्हणजे 40 मिनिटं झालेली आहेत. 1 वाजून 40 मिनिटं आहे. पुढचा प्रश्न, दिलेली वेळ घड्याळात दाखव. वेळ कोणती दिलेली? 4 वाजून 10 मिनिटं. बरोबर. तर 4 वाजून 10 मिनिटं म्हणून तास काटा 4चा थोडा पुढे गेलेला असेल आणि मिनिट काटा असेल 2वर. 10 मिनिटं म्हणजे 2वर. मग इथे वेळ घड्याळात दाखवलेली आहे, तास काटा आणि मिनिट काटा. पुढचा प्रश्न, अवनीने 18 जून 2023 रोजी पुस्तक वाचायला सुरुवात केली. 29 जुलै 2023 रोजी ते पुस्तक वाचून पूर्ण झाले, तर पुस्तक वाचायला किती दिवस लागले? पुस्तक वाचायला जूनमध्ये सुरुवात केली आणि 18 जूनला सुरुवात केली आणि 29 जुलैला ते संपलं 2023 साली. तर जून महिन्यात किती दिवस असतात? 30 दिवस असतात. बरोबर. मग 18 पासून सुरुवात केली आहे तिने, 17 तारखेपर्यंत तर तिने वाचलेलं नाहीये. बरोबर. म्हणून 10 मधून 17 गेले 13 दिवस. म्हणजे 18 पासून तर 30 तारखेपर्यंत किती दिवस होतात? 13 दिवस होतात. बरोबर. 13 दिवस अधिक 29 दिवस हे जुलैचे दिवस आहेत. 13 अधिक 29, 3 अधिक 9 12, 1 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4. तर मग अवनीला पुस्तक वाचायला किती दिवस लागले? 42 दिवस लागले. बरोबर. पुढचा प्रश्न, हा शेवटचा प्रश्न आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 12 जानेवारी रोजी सोमवार आहे. योगिताचा वाढदिवस लगतच्या पुढील सोमवारी असेल, तर तिचा वाढदिवस कोणत्या तारखेला येईल? 12 जानेवारीला कोणता वार आहे? सोमवार. पुढील सोमवारी योगिताचा वाढदिवस लगतच्या पुढील सोमवारी आहे, लगेच पुढच्या सोमवारी आहे. बरोबर. मग 12 जानेवारी सोमवार. मग पुढचा सोमवार कधी येईल? 7 दिवसांनी येईल, कारण की एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस असतात. मग 12 अधिक 7, 12 अधिक 7 किती होतात? 19. म्हणजे 19 जानेवारीला योगिताचा वाढदिवस येईल. योगिताचा वाढदिवस 19 जानेवारीला येईल. थँक्यू सो मच.